18 जुलैचा शनिवार, वेळ सकाळी 7:40. सोनम वांगचुक यांना सफेद चादर टाकून उचललं आणि सफदरजंगच्या रुग्णालयात नेऊन टाकलं। कारण काय तर त्यांच्या आरोग्याची काळजी। पण त्याच जंतर मंतरवर 3 विद्यार्थी आजही बसलेत। 21वा दिवस उपाशी, तरीही सरकारला नडलेत। मग प्रश्न असा आहे की तब्येतीची काळजी फक्त वांगचुक यांचीच, बाकी 3 जणांचा जीव नाही का? वांगचुक रुग्णालयात, तरीही 3 इडियट्स मैदानात। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांच्यासोबत त्याच दिवसापासून उपोषणास बसलेले हे 3 इडियट्स आहेत तरी कोण? वांगचुक यांना उचललं गेलं, पण मैदान रिकामं झालं नाही। 3 विद्यार्थी अजूनही तिथेच आहेत, अगदी 28 जून पासून। हे 3 विद्यार्थी म्हणजे नेहा, मनीष आणि आमीन। नेहा वय 27 वर्षे, राहणार उत्तराखंड। JNU मध्ये थिएटर अँड परफॉर्मिंग स्टडीज या विषयात करतीये PhD। 2018 पासून AISA शी संबंधित। AISA म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन। सोनम सरांना ज्या पद्धतीने हटवलं ते पाहता आम्ही इथून एकही इंच हलणार नाही। कोर्टाच्या आदेशात आमचा उल्लेखच नाही, त्यामुळे आम्हाला जर हटवलं तर बेकायदेशीर ठरेल, हे लक्षात ठेवा। 21 दिवसांपासून उपोषणास बसलेल्या नेहाचा हा निर्धार। दुसरं कोण तर मनीष, राहणार आझमगड उत्तर प्रदेश। AISA चा उत्तर प्रदेशचा अध्यक्ष। 10 वर्षे संघटनेत, इलाहाबाद विद्यापीठात PhD। 20 जुलैला संसदेवर मोर्चा निघणार म्हणजे निघणारच। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहणार, हा मनीषचा निर्धार। आणि तिसरा म्हणजे आमीन, हाही AISA चा कार्यकर्ता। आमीन म्हणतो NEP अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे निव्वळ शिक्षणाचं खाजगीकरण। आम्ही या ठिकाणी एकाच कारणास्तव उपोषणाला बसलो आहोत, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा। हा आहे आमीनचा निर्धार। 3 जण, 3 राज्य, 3 विद्यापीठ, पण सर्वजण एकाच मुद्द्यावर लढतायत, उपोषण करतायत, शिक्षण। मी तर म्हणतो हेच ते खरे 3 इडियट्स। सलग 21 दिवस उपोषण, त्यामुळं वांगचुक यांचं वजन 9.5 किलोनं घटलं। ते पाहून सरकारनं काय केलं तर साध्या वेशात पोलीस पाठवून सफेद चादर ओढायला लावून उचलून नेत रुग्णवाहिकेत घालून रुग्णालयात न्यायला लावलं। पण मग त्याच जंतर मंतरवर नेहा, मनीष आणि आमीनही होते। त्यांचंही वजन पण कमी झालंय। नेहाची साखर 49 पर्यंत गेली आहे, मनीषचं 10 किलो वजन घटलंय, आमीनला डिहायड्रेशन झालंय। मग त्यांना का नाही उचललं? कारण काय तर कोर्टाच्या आदेशात फक्त सोनम वांगचुक यांचं नाव म्हणून, म्हणजे कायदाही सिलेक्टिव्ह की सरकारला भीती वांगचुक यांच्या नावाची। CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या सरळ साध्या मागण्या आहेत। नीट पेपर फुटीसह शिक्षणातील सर्व अनियमिततांची जबाबदारी निश्चित करा। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, जर नाही दिला तर पंतप्रधान मोदींनी त्यांना हटवावं। वांगचुक यांनी नेमक्या याच मागण्यांना पाठिंबा दिला आणि 28 जूनला जंतर मंतरवर जाऊन बसले। त्यांच्या उपोषणाला 21 दिवस झाले। त्यात त्यांनी 20 जुलैला संसद मोर्चाची घोषणा केली आणि सरकारचे धाबे दणाणले। म्हणजे सरकारला फक्त एका माणसाची भीती नाही, एका चळवळीची भीती आहे। आता जाता जाता कसा खेळ सुरू आहे तेही सांगतो। सर्वात आधी वांगचुक यांना उचला, कारण ते चेहरा आहेत। त्यांना एकदा का मैदानातून हटवलं की आंदोलन संपेल। बाकीच्या उपोषणकर्त्यांना सोडा, म्हणजे आम्ही दडपशाही करत नाही असा जनतेत मेसेज जाईल। आणि मीडियाला सांगून टाका आम्ही फक्त त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना रुग्णालयात घेऊन गेलोय। पण सरकार हे विसरलं की वांगचुक यांना जरी हटवलं गेलं तरी त्यांचा विचार अजूनही जंतर मंतरवरच आहे। नेहा, मनीष, आमीनमध्ये या वांगचुक यांचेच विचार आहेत। म्हणूनच म्हणतोय वांगचुक रुग्णालयात, तरी 3 इडियट्स अजूनही मैदानात। आता शेवटचे काही प्रश्न सरकारला। सरकारला तब्येतीची काळजी आहे की आंदोलनाची भीती? सरकारला कायद्याचा आदर आहे की नावाची भीती? 3 विद्यार्थी आजही उपाशी आहेत, त्यांची तब्येत बिघडली तर जबाबदारी कुणाची? सोनम वांगचुक कदाचित फुनसुक वांगडून नसतीलही, पण आज ते या 3 तरुणांसाठी, या देशासाठी फुनसुक वांगडूच बनले आहेत, कारण ते प्रश्न विचारायला शिकवतात। वांगचुक रुग्णालयात आहेत, पण लढा
जंतर मंतरवर सुरू आहे आणि आता तोच लढा तुमच्या आमच्या मनातही सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.